हॅलो. हा साहेब. हा नमस्कार, मी सुरेश वाणी बातमीदार बोलतो. नमस्कार. नमस्कार बोला नमस्कार. ना, तुमचं काय नाव? साहेब मी बालाजी लोकरे म्हणून शेतकरी आहे. सोलापूर जिल्ह्यातून बेगमपूर माझं गाव आहे. बरोबर, काय प्रॉब्लेम नेमका? अ, नाही साहेब काय झालं, दोन क्लिप मी बघितल्या की बाबा तुम्ही तो जो मुद्दा मांडलाय की बाबा अंदाजक आणि त्या संदर्भातलं जे आताची सगळी नाही, परिस्थिती आहे दोन आणि शेतकऱ्यांचं योग्य म्हणणं. आहे, योग्य दोन आहे. म्हणजे शेत हा मला त्याच्याबद्दल अगदी काय म्हणायचं नाही. म्हणजे योग्य तुम्ही मांडले किंवा शेतकऱ्यांच्या व्यथा असतील मला हो ते हो माहित. हो हो पण हो. काय होतं, कधी कधी आमच्यासारखी जी काम करणारी माणसं आहेत हम्म, शेती क्षेत्रामध्ये, तर यांच्याबद्दल कुठेतरी आमच्याबद्दल हो. निगेटिव्ह ते त्याच्यामधून कच्ची कच्ची नॅरेटिव्ह. कच्ची होऊ नयेत. हो, म्हणून मी थोडंसं माझं मत तुम्हाला मग सांगायसाठी आता मी थोडासा तुमचं फोन केला काय होता. मत आहे आणि तो हो, ऑडिओ बातमीमध्ये वापरला तर चालेल का? चालेल ना, चालेल. अच्छा, आता धन्यवाद. आता तुमचं गेल्या म्हणणं काय आहे ते सांगा गेल्या तुमच्या शब्दामध्ये. गेल्या 7-8 वर्षामध्ये आम्ही टोमॅटोमध्ये अगदी कमी खर्चातला टोमॅटो उत्पादन कसं करायचं या संदर्भातलं काम माझं गेल्या 7-8 वर्षामध्ये मी शेतीमध्ये स्वतः केलेलं आहे. हो आणि हो. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मी या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांमध्ये जागृतीच्या निमित्तानं जातोय आणि शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये बिगर मल्चिंग, बिगर वॉटर सोल्युबल, बिगर आळवणी आणि कमीत कमी फवारण्या घेऊन टोमॅटो अगदी 50,000 रुपयामध्ये प्लॉट आलेले हजारो शेतकरी आता आमचे आहेत सध्या. अच्छा. आणि माझे सेमिनार होतात. जवळजवळ 2,500-3,000 लोक 2,000 रुपये फी भरून मग आता हे कार्यक्रमाला दोन येतात. शेतकरी जे बोलले ते चूक का बरोबर? नाही, ऐका ना, हे खूप आहे, वेगवेगळ्या अँगल आहेत, वेगवेगळे अभ्यासक आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये तसा आता अनुभव ते. कदाचित कोणाचा आला हो, असेल. अच्छा, ओके. हो. म्हणजे आमची अगदी तळमळ काय आहे, की आपण दोन गोष्टीवर काम करतो. म्हणजे एक आपण पीक व्यवस्थापन हे कमी खर्चातलं असावं आणि प्लॉट लावत असताना त्याचा योग्य टप्पा, योग्य हंगाम आपल्याला निवडता यावा. मग अच्छा अच्छा. याच्यामध्ये निसर्गामुळं जे चढ-उतार होतात किंवा लागवडीमुळे चढ-उतार कधी-कधी होतात किंवा हो कधी-कधी रोगराई अचानक वाढते, सीएमव्ही सारखे रोग येतात किंवा हो लिप हो. कर्ल सारखे रोग येतात. याच्यामुळे उत्पादन घटीची सायकल जी असती त्या बरोबर चालू बरोबर. असतात. कधी-कधी उत्पादन वाढीची सायकल चालू असते. आणि बरोबर. मग आम्ही आम्ही शेतकऱ्यामध्ये अवेअरनेस काय आणतोय, की बाबा आपल्याला हे पीक खूप चांगलं जरी असलं तरी याच्यामधले काय कच्चे दुवे ते समजून घ्यावे लागतील आणि हे सेमिनार घेऊन आणि लोकांना ते आवडतं. अनेक म्हणजे काळजी काय घ्यायची, कुठलं औषध हो, हो, फवारायचं, हो, लागवड कधी करायची, कुठली व्हरायटी चांगली आहे, हो. कुठला प्रादुर्भाव आल्यावर काय प्रिकॉशन घ्यायचं, हा, या आणि कुठल्या लिहून व्हरायटीला देतो कधी आम्ही, मार्केट स्प्रे मिळू लिहून शकतं. देतो. अगदी धाडसन आजच्या घडीला वॉटर सोल्युबल सोडू नका म्हणणं हे खूप रिस्की काम आहे. तरी आम्ही धाडस करून नाही, शेतकऱ्यांचा खर्च प्रत्येक कमी करतोय. क्षेत्रामध्ये 4-2 लोक अशी कमी जास्त असू शकतात. हो, हो, हो. ज्यांचा जो काही अनुभव आला असेल तो त्यांचा अनुभव. नाही, नाही, पण बरोबर, एवढं बरोबर. चांगलं काम करताय तर फक्त तुम्हाला आम्हाला धन्यवाद काय ना. म्हणायचं आहे, की या सगळ्या आत्ता सुद्धा आम्ही 6 तारखेला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मिटिंग घेतल्या आणि लावू नका म्हणलं. म्हणजे टोमॅटो यावर्षी अल्निनो सांगितलाय, टेम्परेचरमध्ये असंही टोमॅटो जमतच नाही आणि तुम्ही लागवडी करूच नका. कारण यावर्षी जर इतकं अल्निनोचं प्रमाण सांगितलं असेल तर आपण थोडं थांबू आणि हो आपण परत करू. तर आम्ही बरोबर. मे मध्ये पूर्ण लागवडी, एप्रिल मेला लागवडी कुणालाही आपण करू दिलेल्या नाहीत अच्छा, आणि सगळ्यांचं होणारं नुकसान आपण वाचवलंय, असंख्य अभिनंदन तुमचं. शेतकऱ्यांचं. हा, मग मग ते तुम्ही असं थोडंसं काय होतं. मार्गदर्शन आहे ना, ऐका. हो, हो, इकडे नारायणगावला एक टोमॅटो मार्केट आहे. तर हो. इकडे तुम्ही कधी आलात पुणे जिल्ह्यामध्ये, नक्की. तर नारायणगावला एक टोमॅटो मार्केट आहे. हो, तिथे दररोजचे आता सध्या 40-50 हजार क्रेट येतात. हो, हो, हो. शेतकऱ्यांची संख्या पण खूप असते. तर तिथं बरोबर. सुद्धा आपण एक तुमचं तासभर सगळ्या मुद्द्यांवर शेतकऱ्यांच्या शंका, त्यांचं जे काही हो. कन्फ्युजन असतं की बाबा कदाचित इथल्या लोकल लोकांचा त्यांना वेगळा अनुभव पण आला असेल, की आता बरोबर, तेवढे व्यक्ती बरोबर, तेवढ्या प्रकृती. तर त्यांना बरोबर. सुद्धा समुपदेशन करा. आणि नक्की, तुम्हाला तुमच्या नक्की. ह्या ऑडिओच्या माध्यमातून टोमॅटो हो. उत्पादक शेतकऱ्यांना काय आवाहन करायचे आहे? मला एक या निमित्ताने एकच आव्हान करायचं आहे, की ह्या ज्या मंदीच्या लाटा असतात नियमानं, हं, या आपणच क्रिएट करत असतो. म्हणजे बऱ्याच वेळा बघा, यावर्षी ऐतिहासिक लागवड ही मे महिन्यामध्ये कुठलीही नैसर्गिक परिस्थिती पोषक नसताना हं. इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्या गेल्या 10 वर्षात कधी झाली नाही, एवढ्या लागवडी या मे मध्ये झाल्या. दुर्दैवानं हे वातावरण खराब होतं आणि त्या खूप साऱ्या फेल सुद्धा गेल्या. बरोबर, पण बरोबर. याच वेळेस उत्पादनाचा जर आलेख बघितला या वर्षीचा, तर हं, हं. साऊथ मधल्या राज्यामध्ये आणि उत्तर भारतातल्या अनेक राज्यामधला हा जो फ्लो मोठा आहे यावर्षी आपल्याकडे हीट वेव्ह होती, आपल्याकडे उष्णता खूप होती. परंतु मी अच्छा. स्वतः या 4-5 राज्यामध्ये स्वतः अभ्यास दौरे केलेले आहेत. ते शेतकऱ्यांसमोर सगळं मांडलेलं आहे मी. आणि ह्या सगळ्या अपडेट जर घेतल्या तर दर कमी येणार हे उघड होतं. म्हणजे आता अगदी हे दर पुढच्या महिनाभर अजून मेच्या लागवडी आपल्या सुरू व्हायच्या आहेत. जरी अच्छा. काय
त्याच्यामध्ये नुकसान असलं तरी लागवडीचं प्रचंड प्रमाण असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अजून आवक वाढतच जाणार आहे. बरोबर, आणि हे बरोबर. काय सांगायला म्हणजे हे काय भावनिक करणं नाही किंवा लोकांना काही चुकीच्या पद्धत, हे बघावंच वास्तव लागणार आहे. मांडलं पाहिजे ना, बरोबर. भविष्य हा, काळाचा मग विचार हे करून निर्णय घेतले पाहिजेत. हो, म्हणून मग आम्ही काय म्हणतोय की या सगळ्या ज्या सायकल असतात त्या निसर्गावरच खालवर होत असतात. आता बरोबर. सुद्धा पाऊस कमी आहे हो, आणि हो. हा पाऊस भविष्यात वाढल्याशिवाय याला भविष्य तयार होत नाही. बरोबर, ह्या बरोबर. खूप गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये रोगराईचे तुम्ही प्रश्न आहेत. किती वर्ष टोमॅटो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता? मी गेल्या 8 वर्षापासून रात्रंदिवस शेतकऱ्यांसाठी वेळ दिलाय. अच्छा, अच्छा. आणि जो फीचा विषय तो मी याच वर्षी फक्त एवढा वर्ग वाढला की तो हजारोच्या संख्येने यायला लागला. नाही, पण मग कामाचे कुठंतरी पैसे घेतले पाहिजे. आता आपण पहा, जमिनीमध्ये बोर घेतो, हो, पानाडे पाणी सांगतात. बरोबर सगळ्यांनाच पाणी लागतं असं नाही, पण पानाडे बरोबर त्याचे पैसे घेतो ना. घेतो. आता एवढंच नाही, फक्त जे बरं टोमॅटो आम्ही अभ्यासक आहेत ना, आम्ही आम्ही वाणी त्याच्या साहेब, हा सर. आम्हाला शेतकऱ्यांशी आम्ही एकही, आज माझे 2.25 लाख फॉलोअर्स आहेत अच्छा. आणि हजारोचे शेतकरी येत असून ना कुठल्या कंपनीचं कधी आम्ही जाहिरात केली आहे, कुठंही एकही टक्के आम्ही शेतकऱ्यांशी बेईमान वागलो नाही आजपर्यंत. अच्छा, अच्छा, म्हणजे अच्छा, अच्छा. कुठंही कुणाचंही 1 रुपया, फक्त फी ही हक्काची उलट म्हणून आम्ही घेतो की अशा बाबा. अभ्यासकांचा गौरव झाला पाहिजे. हा, मग हे आमचं दुःख काय आहे की आम्ही इतक्या प्रामाणिक भावनेतनं सगळं करत असताना कुणा वातावरण आज दर पडले, कुणी नाही, लावायला जे सांगितलं लोक असेल, ऐका कुणी. ना, जे लोक टेम्पररी शेतकऱ्यांची दिशाभूल करत असतील, स्वतःला हो, टोमॅटो अभ्यासक म्हणून घेत असतील, तर ते चूक आहे. आणि तुमच्यासारखी जी जाणकार अभ्यासक माणसं आहे, त्यांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना नेहमीच मिळालं पाहिजे. आता तुम्ही जे ऑडिओमध्ये बोललेले आहात, हा हो, ऑडिओ सुद्धा आपण शेतकऱ्यांसाठी 100% प्रसिद्ध करू. तुम्ही विघ्नर टाइम्सशी बोललात, तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला मी एक निमंत्रण देतो, तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये एक दिवस या. ही टोमॅटो मार्केट नक्की. खूप चांगली आहे. इथले शेतकरी, व्यापारी, संचालक मंडळही शेतकऱ्याच्या हिताचा नेहमी विचार करत असतात. तुम्ही नक्की, जुन्नरला, नक्की. नारायणगावला या, आम्ही तुमचं स्वागत करू. आणि ज्यांच्याकडनं चुकलं असेल त्यांना लक लाभो. तुम्ही जे चांगलं काम करताय, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, ओके, धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. गुड डे. ओके, गुड डे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.